ऊस बिले थकीत, शरद कारखान्यावर आंदोलनाचा इशारा. शरद साखर कारखान्याने शेतकऱ्याची थकीत ऊस बिले तातडीने अदा करावीत, तसेच हंगामाअखेर देण्याचे मान्य केलेले प्रतिटन 100 रुपये 1 मे पूर्वी देण्यात यावेत, अन्यथा कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अंकुश संघटनेने दिला आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक MD व शेती अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शरद साखर कारखाना व घोडावत जागरी यांनी 1 फेब्रुवारीपासूनची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ही बिले 15% व्याजासह तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या आंदोलनावेळी कारखान्याने हंगाम संपल्यानंतर प्रतिटन 100 रुपये देण्याचे मान्य केले होते, मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे 1 मे पूर्वी रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शरद कारखान्याने शासनाला खोटी आकडेवारी सादर केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. नियमानुसार प्रत्येक साखर कारखान्याने दर 15 दिवसांनी कोल्हापूर साखर सहसंचालक कार्यालयाला ऊस बिलाची माहिती देणं बंधनकारक असताना शरद कारखान्याने FRP थकीत नसल्याचे कळवले. प्रत्यक्षात सुमारे 15 कोटी FRP थकीत असतानाही सर्व देयके अदा केल्याचे दर्शवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. आमदारांनी शासनाला चुकीची माहिती देणे दुर्दैवी असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी साखर सहसंचालकांकडे केल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, दिलीप माने, अमोल माने, बिरू पुजारी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विधानसभेत खरं तर आमदार म्हणून शपथ घेऊन बसलेले आहेत, पण RJD कार्यालयात जे FRP रिपोर्ट जातोय त्या रिपोर्टमध्ये माझी काही थकबाकी नाही म्हणून या लोकांनी कळवलेलं आहे. खरं तर 1 फेब्रुवारीपासूनची 18 फेब्रुवारीपर्यंतची सगळी बिलं या कारखान्यानं गेल्या 15 दिवसामध्ये दिलेली नाही आणि मागचं 100 रुपये सुद्धा अजून या लोकांनी FRPच्या पुढचं 100 रुपये ते पण अजून द्यायची काही गोष्ट केलेली नाही. आता आम्ही RJD कार्यालयाला विचारलेलं आहे की बाबा तुम्हाला जर हे लोक फसवत असतील तर यांच्यावर खरं तर कोल्हापूरच्या एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फौजदारी दाखल करताय का बघा. जर शासनाच्या रिपोर्टवर आम्ही बघून जर त्या कारखान्याने सगळे FRP दिले असं जर मांडलं तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र या लोकांनी पैसेच दिलेले नाहीत. 16-17 कोटी रुपये या लोकांनी रेकॉर्डच खोटं दाखवलेलं आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे या आमच्या आमदारांना, किमान आमदार आहे तुम्ही खोटं तरी शेतकऱ्यांच्यावर बोलू नका. तुमची FRP थकीत असेल तर तसं शासनाला कळवायला काय अडचण आहे, पण तुम्ही शासनाला कळवताय माझी काही थकीत FRP नाही, इकडे तर शेतकऱ्याला पैसे दिलेले नसतात. हे चुकीचं आहे आणि तुम्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीने लोकांना फसवू नये आणि 1 मेच्या अगोदर या लोकांनी आमचं 100 रुपये मागचं जे ठरलेले आहेत ते द्यावेत आणि आता तटलेली FRP आजच्या आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजासह द्यावी अशी आमची विनंती.